ठरल्याप्रमाणे सकाळी 6 वाजता गाडी पिकअप पॉइंटवर आली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गंगा माता की. गाडीच्या काचेतून मस्त असा सूर्योदयाचा नजारा दिसत होता. काही तासांमध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचलो. येथे प्रसिद्ध असलेल्या कैलास हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. मस्तपैकी गरमागरम नाश्ता करून पुढील प्रवासासाठी निघालो. महाकुंभ मेळ्यासाठी चाललोय याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आता आपण थांबलोय मित्रांनो मध्ये कारंजाला. थोडा पेट्रोल ब्रेक घेतलेला आहे. नागपुरातून 200 किलोमीटर लांब आहे. थोडं वॉशरूमसाठी थांबलोय. बऱ्याचपैकी गाड्या इथं विश्रांतीसाठी थांबलेल्या आहेत. आता चाललोय परत गाडीकडं. कसं वाटलं आता अंकल एकंदरीत? खूप सुंदर प्रवास झाला. प्रवासाचा शीन आणला. एसी गाडी असल्यामुळे एसी असल्यामुळे निवांत आलो. एसी जर नसते ना डायरेक्ट पाठून उस्मान पारकर याला. कशी आहे कचोरी? कशी वाटली तुम्हाला? तुम्हाला अंकल? हो खूप सुंदर. घरी नाही जाय मग 2-4? नाही नको. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय जबलपूरमध्ये. हायवेलाच उभा आहे आपला. जेवायला थांबलोय आपण ह्या हॉटेलला. मस्त हॉटेल दिसतंय. रात्रीचं जेवण उरकून प्रयागराजच्या दिशेने निघालो. दुसऱ्या दिवशीही मस्त असा सूर्योदय पाहायला मिळाला.
प्रयागराजमध्ये येऊन पोहोचलो. प्रयागराजमध्ये पोहोचल्यावर संगम पॉईंट पासून 10 किलोमीटर आधी प्रचंड ट्रॅफिक लागली. मित्रांनो, असा थोडा लोक केला आहे आपण आजच्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी. कसं वाटतंय सांगा. संगम पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी ई रिक्षा उपलब्ध होत्या. आपण आलोय मित्रांनो फायनली आरेल घाटावर. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान आणि खूप सुंदर असं म्हणजे दृश्य आहे. महाकुंभमेळ्यामध्ये स्नानासाठी आलेल्या श्रद्धाळूंना पाहून मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आता पाण्यामध्ये उतरून स्नान करायची वेळ आली होती. तेवढ्यातच आपण स्नान केलेले आहे. त्रिवेणी संगममध्ये स्नान करण्याचा योग मिळाला ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि या नदीचं पवित्र पाणी आपण आपल्या घरी घेऊन चाललो आहे. 144 वर्षामधून एकदा भरणाऱ्या महाकुंभमेळ्यामध्ये आम्हा सर्वांना स्नान करण्याचे भाग्य लाभले, याचा आनंद मनाला वाटतो.